हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत चिकन रस्सा। तर सगळ्यात पहिले तेलामध्ये लसूण गोल्डन ब्राऊन केले आहेत मी, मग नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकलाय। मग कांद्याने असं कलर केल्यावरती ते टमाटर टाकायचे आणि मग टमाटे टाकल्यावरती त्याला नीट परतून घ्यायचे आणि मग परतल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचे। अर्धा चम्मच मीठ टाकले इथं मी। तुम्हाला तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही मीठ टाकू शकतात। मग मीठ टाकल्यानंतर टमाटे गळल्यानंतर त्यात वाटण टाकणार आहोत आणि वाटणची रेसिपी मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर नक्की ती व्हिडिओ बघा आणि मग सांगा वाटणची रेसिपी कशी वाटली। आणि तुम्ही व्हिडिओ बघतात पण लाईकच करत नाही, तर तसं नका करू। तर वाटण नीट परतल्यानंतर त्याचा कलर चेंज झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1.5 चम्मच रेड चिल्ली पावडर टाकणार आहोत। ते टाकल्यानंतर आपण त्यामध्ये हळद पण टाकलेली आहे थोडीशी। मग त्याला एकदम नीट परतून घेणार आहोत। आपले मसाले कच्चे नाही राहिले पाहिजे, म्हणून मसाला नीट परतून घ्यायचा आपल्याला। आणि मग मसाला परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहोत आणि चिकन ॲड केल्यानंतर त्याला मिक्स करून त्याला तसंच 2 मिनटासाठी वाफेवर ठेवायचे। म्हणजे आपलं चिकन आहे त्याचं ज्यूस आहे ना ते आपल्या ह्याच्यामध्ये येईल रस्स्यामध्ये। तर त्याला असं मिक्स करून त्याला 2 मिनटं झाकून ठेवणार आहोत, जोपर्यंत आपलं जे बॅटर आहे ते तेल सोडत नाही तोपर्यंत। ते चिकन टाकल्यानंतर त्या बाउलमध्ये थोडंसं पाणी होतं ते पण ॲड केलं आहे। आता बघा आपल्या वाटणाने किती मस्त तेल सोडलेलं आहे। तर आता ते तेल सोडून झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत कारण की आपल्याला रस्सा बनवायचा आहे। तर पाणी ॲड केल्यानंतर त्याला नीट मिक्स करायचं आणि मग मिक्स केल्यावरती त्याला 5 मिनटं झाकून शिजवणार आहोत आपण आपला जो रस्सा आहे तो। आता 5 मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढून बघते तर आपला रस्सा नीट उकळून आणि थोडंसं आटला पण आहे। मग ह्याच्यावरती कोथिंबीर टाकणार आहोत मस्त आणि घेणार आहोत आपण भातासोबत खायला ते एकदमच टेस्टी होतं। भातासोबत तेवढं भारी लागत होतं आणि मी सॅलड पण घेतला होता। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करा। ओके बाय।